ओके. आजच्या या सखोल चर्चेची आपण सुरुवात करूया. एक विचार करा, राज्याची सर्वात कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षा एका उमेदवाराने सर्वोच्च गुणांनी उत्तीर्ण केली आहे. आणि गुणवत्ता यादीत त्याचं नाव अगदी वरच्या स्थानावर झळकतंय. अगदी बरोबर. पण अचानक नोकरीचं नियुक्तीपत्र हातात पडण्याऐवजी त्याला चक्क अपात्र ठरवलं जातं. बापरे, पण कारण काय दिलं जातं यासाठी? कारण असं की अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या एका प्राथमिक प्रवेश परीक्षेत त्या उमेदवाराने 5% सवलत घेतली होती. म्हणजे एका बाजूला आजचे सर्वोच्च गुण आणि दुसऱ्या बाजूला त्या जुन्या सवलतीचा ठपका. ऐकायला हे खरंच थोडं विचित्र आणि अन्यायकारक वाटतं. हो ना. पण महाराष्ट्र राज्यातील हजारो शिक्षक उमेदवारांच्या वाट्याला नेमका हाच संघर्ष आला. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच प्रशासकीय गोंधळाचा आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या ऐतिहासिक निकालाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नक्कीच. या प्रकरणाचं गांभीर्य खरोखरच खूप मोठं आहे. हा निकाल केवळ एका परीक्षेपुरता किंवा काही मोजक्या उमेदवारांपुरता मर्यादित नाहीये. 2026 INAC 277 म्हणजे 2026 INAC 277, ज्याला आपण छाया आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य या नावाने ओळखतो, हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या न्यायव्यवस्थेतील गुणवत्ता आणि आरक्षणाच्या अत्यंत मूलभूत संकल्पनांना स्पर्श करतो. अच्छा, म्हणजे याचा परिणाम खूप दूरगामी असणार आहे तर. अगदी. विशेषतः मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 14 फेब्रुवारी 2025 रोजी जो निर्णय दिला होता, तो निर्णय. हो, त्याला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्दबातल ठरून भरती प्रक्रियेला एक नवीन कायदेशीर दिशा दिलीये. हे खूपच महत्वाचं आहे. आपल्या आजच्या या सखोल चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT 2022च्या भरती प्रक्रियेतील ही सगळी गुंतागुंत समजून घेणं. बरोबर. 25 फेब्रुवारी 2024 रोजी जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली होती, तिथून हा सगळा वाद सुरू झाला. पण मुळात प्रश्न असा पडतो की एखादा उमेदवार जेव्हा आरक्षित प्रवर्गातून येतो आणि खुल्या प्रवर्गा एवढे गुण मिळवतो, तेव्हा प्रशासनाची नेमकी अडचण कुठे होते? काय म्हणतात त्याला, स्थलांतराचा किंवा मायग्रेशनचा तांत्रिक मुद्दा नेमका काय आहे? तसं पाहिलं तर हाच वादाचा मुख्य तांत्रिक मुद्दा आहे. याला कायदेशीर भाषेत आरक्षित प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात स्थलांतर किंवा मायग्रेशन असं म्हणतात. जेव्हा एखादा उमेदवार आरक्षित प्रवर्गाचा लाभ घेऊन प्राथमिक पात्रता परीक्षा देतो आणि त्यानंतर मुख्य परीक्षेत तो इतके उत्तम गुण मिळवतो की त्याचे गुण खुल्या प्रवर्गाच्या शेवटच्या उमेदवारापेक्षाही जास्त असतात. एक्झॅक्टली. तेव्हा प्रशासनासमोर पेच निर्माण होतो. त्याला आरक्षित प्रवर्गातच ठेवायचं की त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर त्याला खुल्या प्रवर्गात जागा द्यायची? माझ्या वाचनात असं आलंय की प्रशासनाचा असा दावा होता की जर एखाद्याने सुरुवातीला सवलत घेतली असेल तर त्याने कायमस्वरूपी त्याच प्रवर्गात राहिले पाहिजे. हो, असाच दावा होता त्यांचा. पण या दाव्यात एक मोठी वैचारिक गल्लत दिसते मला. खुला प्रवर्ग या शब्दाचा अर्थच मुळात असा होतो की तो सर्वांसाठी खुला आहे, नाही का? अगदी बरोबर. आणि इथेच भारतीय राज्यघटनेतील समानतेच्या तत्वाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा अनेक जुन्या निकालांचा संदर्भ येतो. खुला प्रवर्ग हा कोणताही राखीव कोटा नाहीये. तो राखीव कोटा नाहीये? अच्छा. नाही, तो निव्वळ एक गुणवत्ता प्रवर्ग म्हणजे मेरिट कॅटेगरी आहे. एखाद्या उमेदवाराची जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी काहीही असो, जर त्याने सर्वोच्च गुण मिळवले असतील तर तो आपोआप खुल्या प्रवर्गात प्रवेश करतो. खुल्या प्रवर्गातील जागा या केवळ आणि केवळ सर्वोच्च गुणवत्तेवर ठरतात. आरक्षित उमेदवार जेव्हा तिथे जातो तेव्हा तो कोणाची जागा हिसकावून घेत नाही, तर तो स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती जागा मिळवतो. हे समजून घेण्यासाठी मला एका मॅरेथॉन शर्यतीचं उदाहरण अगदी चपखल वाटतं. समजा एका मोठ्या मॅरेथॉन स्पर्धेत 2 फेऱ्या आहेत. पहिली फेरी ही फक्त प्रवेश फेरी आहे, जिथे तुम्हाला मुख्य शर्यतीत धावण्यासाठी स्वतःची प्राथमिक शारीरिक क्षमता सिद्ध करायची आहे. आता काही धावपटूंना ज्यांच्याकडे कदाचित योग्य शूज नाहीत किंवा ज्यांना सरावासाठी मैदान मिळालं नव्हतं, त्यांना प्रवेश फेरीत थोडी सवलत दिली जाते. बरोबर. पण जेव्हा प्रत्यक्ष मुख्य शर्यत सुरू होते तेव्हा मात्र सगळे एकाच रेषेवरून धावतात. तिथे मिळवणारा मेडल हे तुम्ही किती वेगाने धावता यावरच अवलंबून असतं. तिथे कोणालाही सवलत नसते. हे उदाहरण या प्रकरणातील कायदेशीर स्थिती अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. शिक्षक भरतीमध्ये
टेट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही तुमची प्रवेश फेरी आहे. अच्छा. आणि टाएट म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही तुमची मुख्य शर्यत आहे. टाएट परीक्षेत सर्वांना एकाच काठिण्य पातळीचा सामना करावा लागतो. म्हणजे तिथे पेपर वेगळा नसतो का? अजिबात नाही. तिथे प्रश्नपत्रिका वेगळी नसते किंवा गुणांची कोणतीही सवलत नसते. त्यामुळे टीडमध्ये मिळवलेले गुण हे निव्वळ त्या उमेदवाराच्या स्वकष्टार्जित गुणवत्तेचे प्रतीक असतात. तिथे मिळवलेलं यश हे खऱ्या गुणवत्तेचे निदर्शक असतं. मग इथेच पुढचा प्रश्न निर्माण होतो. जर मुख्य परीक्षेत सर्वांना समान निकष आहेत, तर मग प्रवेश फेरीत म्हणजे टीईटीमध्ये नेमकी किती सवलत दिली गेली होती? हा महत्वाचा भाग आहे. माझ्याकडे काही शासन निर्णयांचे संदर्भ आहेत, पण शासनाने 2013 मध्ये नेमके काय नियम बनवले होते आणि त्यातील तांत्रिक गणित काय आहे हे आपण उलगडून सांगू शकाल का? नक्कीच. या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला NCTE म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या मार्गदर्शक सूचना पाहाव्या लागतील. आणि त्यासोबतच महाराष्ट्र शासनाचे 13 फेब्रुवारी 2013 आणि 23 ऑगस्ट 2013चे शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो, ते पाहावे लागतील. शिक्षक होण्यासाठी उमेदवाराने TET उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. बरोबर. शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी टेटमध्ये किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. पण जे उमेदवार सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, जसं की SC, ST, OBC किंवा दिव्यांग उमेदवार, ज्यांना आपण PWD म्हणतो, हो, त्यांच्यासाठी ही अट 55% गुणांची ठेवण्यात आली आहे. म्हणजे इथे स्पष्टपणे 5% गुणांची सवलत देण्यात आली आहे. होय. पण ही 5% सवलत कशासाठी आहे हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. ही सवलत केवळ पात्रतेसाठी म्हणजे इलिजिबिलिटीसाठी आहे. ती अंतिम निवडीसाठी म्हणजे सिलेक्शनसाठी नाही. अच्छा. या सवलतीमुळे फक्त एक समान संधीचे मैदान, ज्याला आपण लेव्हल प्लेइंग फील्ड म्हणतो, ते तयार होतं. म्हणजे ज्यांना पिढ्यानपिढ्या शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या नाहीत, त्यांना किमान मुख्य स्पर्धेत म्हणजे टाएटमध्ये उतरण्याची प्राथमिक संधी मिळते. थांबा, इथे मला थोडा प्रतिप्रश्न करावासा वाटतो. श्रोत्यांना कदाचित असा प्रश्न पडेल किंवा एक सर्वसामान्य नागरिक असा विचार करू शकतो की जर एखाद्या उमेदवाराला पहिल्याच परीक्षेत शासनाकडून 5% सवलत मिळाली तर तो आधीच फायद्यात आहे. असा विचार येऊ शकतो मनात. मग मुख्य परीक्षेत तोच उमेदवार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या हक्काची जागा घेतोय असा आक्षेप कुणी घेऊ शकतो, नाही का? कारण शेवटी राज्यात शिक्षकांच्या जागा तर मर्यादितच आहेत. हा दुहेरी फायदा नाही का? एक अतिशय लास्त आणि समाजात वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या विकास सांखला विरुद्ध विकास कुमार अग्रवाल या अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक खटल्यात सापडतं. विकास सांखला खटला. हो. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की पात्रता परीक्षेत दिलेली सवलत ही उमेदवाराला फक्त स्पर्धेच्या रिंगणात आणून सोडते. ती सवलत त्याला नोकरीची हमी देत नाही. बरोबर. जेव्हा मुख्य परीक्षा म्हणजे TI येते होते, तेव्हा त्या आरक्षित उमेदवाराला खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या खांद्याला खांदा लावून लढावं लागतं. तिथे त्याचे 55%चे टेटचे गुण ग्राह्य धरले जात नाहीत. तिथे फक्त TIचे गुण पाहिले जातात. म्हणजे प्रवेश फेरीतील गुणांचा मुख्य फेरीच्या निकालाशी काही संबंध नसतो. अगदी. विकास सांखला खटल्यात न्यायालयाने हेच अधोरेखित केलं की पात्रता मिळवण्यासाठी घेतलेली सवलत ही उमेदवाराची गुणवत्ता कमी करत नाही. जर एखाद्या उमेदवाराने मुख्य परीक्षेत स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कोणत्याही सवलतीविना खुल्या प्रवर्गाच्या कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवले तर त्याला गुणवान का मानू नये? बरोबर आहे, त्याला मेरिटोरियस मानलंच पाहिजे. त्याला खुल्या प्रवर्गात जाण्यापासून रोखणं म्हणजे गुणवत्तेला शिक्षा देण्यासारखं आहे. आणि म्हणूनच आरक्षित उमेदवार जेव्हा जास्त गुण मिळवतो तेव्हा तो कोणाची हक्काची जागा हिरावून घेत नसतो, तर तो स्वतःच्या हक्काची जागा निर्माण करत असतो. हे स्पष्टीकरण खरोखरच अनेक गैरसमज दूर करणार आहे. आरक्षणाचा उद्देश हा स्पर्धेतून बाहेर काढणं नसून सर्वांना एकाच रेषेवर आणून स्पर्धा करणं हा आहे. पण जर हे नियम इतके स्पष्ट होते आणि विकास सांखलासारखे जुने निकाल आधीच अस्तित्वात होते, तर मग मूळ गुणवत्ता यादीत जी 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध झाली, त्यात प्रशासनाने या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून का वगळलं? इथे नक्की काय घडलं? कुणाकडून तरी मोठी चूक झाली असावी. हो, प्रशासनाच्या पातळीवर कायद्याचा अत्यंत चुकीचा अन्वयार्थ लावला गेला. जेव्हा गुणवत्ता यादी तयार करण्याचं काम सुरू होतं तेव्हा 26 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षण आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं.
अच्छा, कमिशनर ऑफ एज्युकेशनने. हो, आणि या परिपत्रकात त्यांनी अचानक असा निष्कर्ष काढला की ज्या उमेदवारांनी टीईटीमध्ये 55% गुणांची सवलत घेतली आहे ते खुल्या प्रवर्गात स्थलांतर करू शकणार नाहीत. पण शिक्षण आयुक्तांनी असा निर्णय स्वतःच्या मनाने घेतला की त्यामागे काही कायदेशीर आधार होता? त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्याच एका जुन्या निकालाचा आधार घेतला. तो निकाल होता प्रदीप कुमार विरुद्ध दिल्ली सरकार. प्रदीप कुमार केस. हां. शिक्षण आयुक्तांना वाटलं की प्रदीप कुमार खटल्यातील परिस्थिती आणि महाराष्ट्रातील टेट 2022 ची परिस्थिती अगदी सारखीच आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीचा तो नियम थेट महाराष्ट्रात लागू केला. इथे मला थोडं गोंधळल्यासारखं होते. जर दिल्लीच्या प्रदीप कुमार केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानेच उमेदवारांना अपात्र ठरवलं होतं किंवा त्यांना खुल्या प्रवर्गात जाण्यापासून रोखलं होतं, तर मग महाराष्ट्र शासनाने तोच नियम इथे लावण्यात काय चूक केली? वरवर पाहता दोन्ही केसेस अगदी जुळ्या भावंडांसारख्याच वाटतात. तसं पाहिलं तर त्या सारख्या वाटतात आणि तिथेच प्रशासनाची मोठी फसगत झाली. प्रदीप कुमारचा निकाल या प्रकरणाला अजिबात लागू होत नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला कायद्याच्या अतिशय सूक्ष्म पातळीवर जावं लागेल. ठीक आहे, सांगा. दिल्लीच्या प्रदीप कुमार खटल्यात काय झालं होतं? तिथे जे उमेदवार होते त्यांच्याकडे मूलभूत पात्रता म्हणजे इसेन्शियल एलिजिबिलिटीच नव्हती. अच्छा. दिल्लीच्या नियमानुसार शिक्षक होण्यासाठी उमेदवाराकडे 2 गोष्टी असणं अनिवार्य होतं. एक तर दिल्ली राज्याचं ओबीसी प्रमाणपत्र आणि सीटी टेटमध्ये 60% गुण. आणि त्या उमेदवारांकडे हे दोन्ही नव्हतं? त्यांच्याकडे दिल्ली राज्याचं ओबीसी प्रमाणपत्र नव्हतं. ते दुसऱ्या राज्याचे उमेदवार होते आणि त्यामुळे दिल्लीच्या नियमानुसार त्यांना खुल्या प्रवर्गातच गणलं गेलं पाहिजे होतं. बरोबर. पण खुल्या प्रवर्गासाठी सीटी टेटमध्ये 60% गुण लागतात, जे त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्याकडे फक्त 55% गुण होते. याचा अर्थ ते दिल्लीच्या भरती प्रक्रियेत कायदेशीररित्या पात्रच नव्हते. ते सुरुवातीलाच अपात्र ठरले. आता अपात्र उमेदवाराला नोकरी कशी देणार? महाराष्ट्राच्या या टाईट 2022च्या प्रकरणात परिस्थिती वेगळी कशी आहे? इथेही तर उमेदवारांकडे 55% गुणच होते ना. इथेच मोठा फरक आहे. महाराष्ट्रात एनसीटीईने आणि राज्य शासनाने स्वतःच 5% सवलतीची कायदेशीर तरतूद केलेली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांकडे राज्याचं अधिकृत आरक्षण प्रमाणपत्र होतं आणि त्यामुळे त्यांच्यासाठी 55% गुण मिळवणं हीच मूलभूत पात्रता होती. ते दिल्लीच्या उमेदवारांसारखे अपात्र नव्हते. त्यांनी कायदेशीर मार्गाने शासनाच्याच नियमानुसार पात्रता मिळवली होती आणि त्यानंतर मुख्य परीक्षेत स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली होती. बाबरे, आता हा फरक अगदी लख्खपणे समोर आलाय. म्हणजे दिल्लीमध्ये जे अपात्रतेचं कारण होतं ते महाराष्ट्रात अधिकृत पात्रतेचं लक्षण होतं. अगदी बरोबर. आणि तरीही आयुक्तांनी एका चुकीच्या उदाहरणाचा संदर्भ देऊन हजारो उमेदवारांना त्यांच्या हक्काच्या जागांपासून वंचित ठेवलं. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की भरती प्रक्रियेचे नियम प्रत्येक राज्यासाठी आणि प्रत्येक जाहिरातीसाठी वेगळे असू शकतात. जितेंद्र कुमार सिंग या आणखी एका ऐतिहासिक खटल्याचा हवाला देत न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत मांडला. कोणता सिद्धांत? तो सिद्धांत असा की जोपर्यंत एखाद्या राज्याच्या भरती नियमावलीत स्थलांतराबाबत कोणतीही स्पष्ट मनाई म्हणजे एक्सप्रेस बार नसेल, तोपर्यंत जास्त गुणवत्ता असलेले आरक्षित उमेदवार खुल्या प्रवर्गात विना अडथळा जाऊ शकतात. आणि महाराष्ट्र शासनाच्या 13 फेब्रुवारी 2013 किंवा 23 ऑगस्ट 2013च्या शासन निर्णयात अशी कोणतीही स्पष्ट मनाई नव्हती. अजिबात नाही. नियमांमध्ये कुठेही असं लिहिलेलं नव्हतं की सवलत घेतलेला उमेदवार खुल्या प्रवर्गात जाऊ शकणार नाही. त्यामुळे प्रशासनाने स्वतःच्या मनाने जो नियम अस्तित्वातच नाही तो उमेदवारांवर लादला. सर्वोच्च न्यायालयाने हाच प्रशासकीय अतिरेक थांबवला. या संपूर्ण विश्लेषणातून प्रशासनाची चूक आणि कायद्याचा योग्य अर्थ आपल्यासमोर आलाय. पण आता आपण या सखोल चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि प्रत्यक्ष परिणामांच्या टप्प्याकडे येऊया. हो, नक्कीच. श्रोत्यांच्या आणि विशेषतः जे उमेदवार या प्रक्रियेचा भाग आहेत त्यांच्या मनात आता अनेक व्यावहारिक प्रश्न असतील. आता पुढे काय? ज्या 14 फेब्रुवारी 2025च्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे त्या आदेशाचं प्रत्यक्ष कायदेपालन कसं होणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील मूळ दस्तऐवजाकडे, विशेषतः परिच्छेद 33 आणि परिच्छेद 34 कडे अत्यंत बारकाईने पाहावे लागेल. जेव्हा आपण परिच्छेद 33 वाचतो तेव्हा न्यायालय अगदी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला निर्देश देतं की ज्या याचिकाकर्त्यांनी खुल्या प्रवर्गातील शेवटचा निवडलेल्या उमेदवारापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत त्यांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्ता यादीत समाविष्ट करण्यात यावे. इथेच मला तुम्हाला थांबवायचे, कारण समाज माध्यमांवर आणि उमेदवारांमध्ये अनेक चर्चा आणि अफवा पसरण्याची शक्यता असते. हो, ते तर होतच. अनेक जण विचारत असतील की
या निकालानंतर आता फेज 1 आणि फेज 2च्या हजारो उमेदवारांच्या सर्वच याद्या नव्याने लागणार का? शासन पूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवणार का? परिच्छेद 33 मध्ये असा काही उल्लेख आहे का? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. आपण जर मूळ न्यायालयीन आदेशाचं पान आणि पान तपासलं तर त्यात सर्व याद्या रद्द करून नव्याने प्रसिद्ध करा किंवा पूर्ण भरती प्रक्रिया पुन्हा राबवा असा कोणताही शब्दप्रयोग किंवा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाहीये. हे अतिशय महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे. हो, न्यायालयाने केवळ आणि केवळ एवढेच निर्देश दिले आहेत की जे उमेदवार मेरिटमध्ये जास्त गुण मिळवूनही केवळ टेटच्या सवलतीच्या चुकीच्या अर्थामुळे वगळले गेले होते त्यांना गुणवत्ता यादीत समाविष्ट करावं. अच्छा. तसंच आणखी एका प्रश्नाचं उत्तर येथे देणं गरजेचं आहे. अनेकांना असं वाटू शकतं की शासनाला हे काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवसांची किंवा 60 दिवसांची कोणतीही मुदत दिली आहे का? हो, असाही प्रश्न पडू शकतो. तर नाही, या आदेशात अशी कोणतीही वेळ मर्यादा किंवा टाइम फ्रेम नमूद केलेली नाही. प्रशासकीय प्रक्रियेनुसार शासनाला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे न्यायालयाने केवळ चुकीची दुरुस्ती करायला सांगितली आहे, संपूर्ण इमारत पाडून पुन्हा बांधायला सांगितलेली नाहीये. अगदी बरोबर. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, याचा फायदा फक्त मूळ याचिका करतानाच होणार का? कारण असे अनेक उमेदवार असतील ज्यांनी न्यायालयात धाव घेतली नसेल पण त्यांचेही गुण जास्त असतील. या परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी आदेशातील परिच्छेद 34 खूप महत्वाचा आहे. या परिच्छेदात न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की ज्या उमेदवारांनी या प्रकरणात हस्तक्षेप अर्ज दाखल केले होते, म्हणजे ज्याला आपण इम्प्लिडस किंवा इंटरलॉक्युटरी ॲप्लिकेशन्स म्हणतो, करून घेतला होता ते उमेदवार ना. बरोबर, न्यायालयाने त्या सर्व इम्प्लिडर्सना देखील अपीलकर्ते मानले आहे. म्हणजेच ज्यांनी न्यायालयात अधिकृतपणे कायदेशीर दाद मागितली आहे आणि जे गुणवत्तेच्या निकषांवर पात्र ठरत आहेत त्या सर्वांना या निकालाचा थेट फायदा होणार आहे. श्रोत्यांच्या मनातील आणखी एक साहजिक प्रश्न म्हणजे आता या निकालामुळे मेरिट किती खाली येईल आणि 2026च्या आगामी शिक्षक भरती प्रक्रियेवर याचा काही नियम लागू होईल याबद्दल आदेशात काही भाष्य आहे का? नाही, अजिबात नाही. न्यायालयीन निकाल हा नेहमी समोर असलेल्या कायदेशीर प्रश्नापुरता मर्यादित असतो. मेरिटचे आकडे किती टक्क्यांनी खाली येतील, कोणत्या उमेदवाराला कसा आणि कुठे फायदा होईल हे पूर्णपणे प्रशासकीय पातळीवर नव्याने होणाऱ्या गणनेवर अवलंबून असतं. ते कॅल्क्युलेशन शासनाचं काम आहे. हो ना. आणि 2026च्या भरतीबद्दल बोलायचं तर न्यायालयाचे हे आदेश प्रामुख्याने टाएट 2022च्या प्रक्रियेत प्रशासनाकडून झालेल्या कायदेशीर त्रुटीवर केंद्रित आहेत. दिलेल्या न्यायालयीन आदेशात 2026च्या भविष्यातील नियमांबद्दल कोणतीही अतिरिक्त माहिती किंवा पूर्वअट जोडलेली नाहीये. या विस्तृत आणि सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की प्रवेश प्रक्रियेतील सवलत ही खऱ्या गुणवत्तेला कधीच मारक नसते. उलट ती समानतेची पहिली पायरी असते. अगदी. आपण मगाशी जे मॅरेथॉनचं उदाहरण दिलं ते इथे अगदी तंतोतंत लागू होतं. मुख्य शर्यतीत सर्वांना समान संधी मिळते आणि तिथे जिंकणारा हा खऱ्या अर्थाने गुणवानच असतो. गुणवत्ता ही कोणत्याही प्रवर्गाची किंवा एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नसते, हेच या निकालाने पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. तसं पाहिलं तर कायद्याचा मूळ उद्देश हा नेहमी सर्वांना समान न्याय देणं हाच असतो. जेव्हा प्रशासकीय अधिकारी एखाद्या जुन्या निकालाचा चुकीचा संदर्भ लावतात तेव्हा एका निष्पाप आणि गुणवान उमेदवाराच्या आयुष्यातील किती मौल्यवान वर्ष वाया जाऊ शकतात हे या प्रकरणावरून दिसून येतं. खरंय. पण सर्वोच्च न्यायालयाने तो अन्याय दूर करून कायद्याची योग्य चौकट पुन्हा एकदा प्रस्थापित केली आहे, ही नक्कीच एक जमेची बाजू आहे. आजच्या या सविस्तर आढाव्यातून आपण कागदपत्रांच्या, कायद्याच्या आणि प्रशासकीय नियमांच्या गुंतागुंतीतून मार्ग काढला. पण शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न मी नक्कीच सोडून देऊ इच्छितो. सांगा ना. आपण आज कायदेशीर नियम, सवलती आणि परीक्षांमधील गुणांबद्दल खूप चर्चा केली. पण जर टेट आणि टाईट या दोन्ही परीक्षा मिळून एका शिक्षकाची खरी गुणवत्ता ठरवत असतील तर भविष्यात हे केवळ प्रशासकीय कागदपत्रांचे नियम आणि प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याची मानवी कौशल्ये यांच्यात समन्वय कसा साधला जाईल? हा खूपच सखोल विचार आहे. हो ना. कायदेशीर नियम खऱ्या अर्थाने उत्तम शिक्षक निवडण्यासाठी पुरेसे आहेत का? की त्यात विद्यार्थ्यांसोबतचा संवाद, सहानुभूती यांसारखे आणखी काही मानवी पैलू जोडण्याची गरज आहे? यावर आपण सर्वांनीच विचार करायला हवा. आजच्या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयाच्या सविस्तर आढाव्यात. तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा.